बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे कमी पैशात जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। मलकापूर शहर पोलिसांनी सापळा रचून 2 संशयितांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 699 बनावट नोटा, मोबाईल फोन आणि मोटरसायकल असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादहून आलेल्या काही व्यक्तींनी 35,000 रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 3.5 लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करण्याचा डाव आखला होता। पैशांचा मोह दाखवून लोकांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। या संशयास्पद हालचालींची माहिती मलकापूर शहर पोलिसांना आधीच मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी शहरात सापळा रचत कारवाई केली आणि ईश्वर अशोक मेहसरे व गौतम मुकुंदा तायडे या दोघांना ताब्यात घेतले। संशयितांची झडती घेतल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला। आरोपींकडून चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया असे छापलेल्या 500 रुपयांच्या तब्बल 699 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। या नोटांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या कारवाई दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक मोटरसायकल, 4 मोबाईल फोन आणि बनावट नोटा असा एकूण 95,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सखोल तपास पोलीस करतायत। मलकापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठ्या आर्थिक फसवणुकीचा कट वेळेत उधळला गेला आहे। कमी पैशात जास्त पैसे मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे। या प्रकरणाचा तपास सुरू असून या रॅकेट मागील इतर सूत्रधारांचा शोध घेतला जातोय। दिनांक 16/6/2026 रोजी पोस्टे हद्दीमध्ये डीबी पथक PSI शुभम बरदाडे त्याचप्रमाणे डीबी पथकातील अंमलदार हे पेट्रोलिंग फिरत असताना त्यांना दिलेल्या सूचनेप्रमाणे शहराबाहेरील नागरिक गोंधळलेल्या स्थितीत जर मिळून आले तर त्यांच्याशी संवाद साधून काय कामासाठी आणि कोणत्या हेतूने मलकापूर शहरामध्ये आलेले आहेत याची चौकशी करण्याबाबत सूचित केलेले होते, आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे आज 2 इसम हैदराबाद येथून मलकापूर या ठिकाणी आलेले होते। त्यांची डीबी पथकाने विचारपूस केली तर त्यांनी इंस्टाग्रामवरून काही व्हिडिओ बघून 35,000च्या बदल्यात 3,50,000 रुपये मिळतात अशा प्रकारचे रील त्यांनी पाहिलेली होती। त्या रीलच्या अनुषंगाने त्यांच्याशी काही इसमांनी मदापुरी तालुका मुक्ताईनगर येथील काही इसमांनी व मलकापूर शहरातील 2 इसमांनी मिळून त्यांना या ठिकाणी बोलवले होते। पेट्रोलिंग मध्ये असणाऱ्या डीबी पथकाने सदर इस्मांसोबत त्यांना विश्वासात घेऊन सापळा कारवाई करण्याचे ठरविले। त्याप्रमाणे सापळा रचून त्यांना पकडण्यात आलेले आहे। सदर इस्मांचे नाव ईश्वर अशोक मेसरे, वय 34 वर्ष, राहणार नरवेल, तालुका मलकापूर, हल्ली मुक्काम यशोदान कॉलनी मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। दुसरा गौतम मुकुंदा तायडे, वय 22 वर्ष, राहणार रमाईनगर मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा यांना गोपाळकृष्ण नगर या ठिकाणी सापळा कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत। इंडिया न्यूज 24 ब्युरो रिपोर्ट, मलकापूर, बुलढाणा।